एव्हा तुम्हाला होळीची फार सुंदर हकीकत सांगणार आहे. होळी किंवा होलिका, होळी आपण का जाळतो किंवा होलिका दहन म्हणतात का करतो, तर त्याच्यामागे एक सुंदर कथा आहे. पूर्वी राक्षसांचा एक राजा होता. भक्त आणि भक्ती कशी असावी उत्तम उदाहरण. पूर्वी एक राक्षसांचा राजा होता, त्याचं नाव होतं हिरण्यकश्यपू. आणि त्याचा एक लहान मुलगा होता प्रल्हाद करून. भक्त प्रल्हाद हा विष्णूचा कट्टर भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याला पुष्कळ त्रास दिला, परंतु भक्त प्रल्हादने भक्ती करणं सोडलं नाही. या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती, तिचं नाव होतं होलिका. आणि या होलिकेजवळ एक दिव्य वस्त्र होतं. ते वस्त्र जर अंगावर आपण पांघरलं तर आपलं आगीपासून रक्षण व्हायचं, आगीपासून काहीच त्रास व्हायचा नाही, असं दिव्य वस्त्र तिच्याजवळ होतं. त्यामुळे त्या बहीण भावांनी भक्त प्रल्हादला सांगितलं, ठीक आहे, तुझी विष्णूंवर श्रद्धा आहे, मग तुला ते कोणत्याही संकटातून वाचवू शकतात ना, तर तू एक परीक्षा देशील. तर प्रल्हाद तयार झाला. तर लाकडाची चिता रचून त्याच्यावर होलिका बसली. मांडीवर भक्त प्रल्हादला घेऊन होलिकेने ते दिव्य वस्त्र अंगावर पांघरलं होतं आणि त्या चितेला, त्या लाकडांना आग लागली गेली. इकडे भक्त प्रल्हादने देवांचा धावा केला आणि भगवान विष्णूंना वाचवण्यास सांगितलं. तेव्हा विष्णूंनी चमत्कार केला आणि ते वस्त्र जे आगीपासून रक्षण करायचे, होलिकेने जे अंगावर पांघरलं होतं, ते गायब होऊन छोट्या प्रल्हादच्या अंगावर ते वस्त्र आलं. परिणाम काय झाला, होलिका जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद वाचला गेला. तरी सुंदर कथा आहे. भक्त कसा असावा, त्याची भक्ती कशी असावी आणि आपल्या देवावर किती श्रद्धा असावी. तर कोणती संकट येवो तो घाबरणारा भक्त नसावा, अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा पाळणारा भक्त नसावा. आपल्या देवावर विश्वास ठेवा, प्रल्हादसारखी भक्ती आणि देवावर ठेवा, विश्वास ठेवा देवावर. प्रत्येक संकटातून काढेल. जास्तीत जास्त चांगली गोष्ट शेअर करा. तुम्हाला आवडल्यास ते सबस्क्राईब करा, शेअर. धन्यवाद.